खूप मोठ्या प्रमाणावरती साऊथ इंडियन लोकांवरती अटॅक झाला. तो कशामुळे होत होता? त्यांच्याकडे बोट दाखवून हा मद्रासीचा किंवा दाक्षिणात्यांचा विषय जो ठाकरे काढत होते, तो विषय इथल्या समाजवादी चळवळी, आम्ही आता सध्या त्याला असं म्हणते की आम्ही गच्चीवर क्रांती करत होतो, समाजात नव्हतो करत. ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये, जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये अशा आमच्या अनेक ॲक्टिव्हिटीज असायच्या. उच्चवर्णीय म्हटलं की आपण संघाकडे बोट दाबतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पण मग आता तुम्ही खूप अत्यंत वेगळा मुद्दा मांडला की हीच माणसं आहे जी त्यांच्यावर या मुद्द्यावरती आरोप करत असते, आणि इथे मात्र तोच मुद्दा आपल्याला प्रकर्षानं जाणवतो पण कोणीही त्यावर बोलत नाही. म्हणजे साधा सर विषय होता त्यावेळेस. मी तुम्हाला सांगू का की खूप मोठ्या प्रमाणावरती साऊथ इंडियन लोकांवरती अटॅक झाला. तो कशामुळे होत होता की त्यावेळेस पेरियारच्या चळवळीमुळे तमिळनाडूमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती ब्राह्मण विस्थापित झाले. कारण की त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये रिझर्वेशनही होतं आणि मोठ्या प्रमाणावरती जे नॉन ब्राह्मिन्स आहेत त्यांना ह्याच्यामध्ये घेतल्यामुळे तिथे ब्राह्मणांना तेवढ्या नोकऱ्या राहिल्या नाहीत, विशेषतः वरच्या प्रशासनामधल्या, आणि त्यांनी इथली जागा घेतलेली आहे. हे त्यांच्याकडे बोट दाखवून हा मद्रासीचा किंवा दाक्षिणात्यांचा विषय जो ठाकरे काढत होते, तो विषय इथल्या समाजवादी चळवळीने हा खरं म्हटलं तर त्यातला जो जातीचा विषय होता तो जास्त चांगल्या पद्धतीने ॲड्रेस करण्याची गरज होती. आपला मंडलचा संपूर्ण विषय हा नेहरूंनी बासनात बांधून ठेवलेला होता. त्यामुळे इथे हा जो सगळा क्लास आहे विशेषतः ओबीसीमधला, त्याला त्याचे जे सगळे प्रश्न होते त्याच्यातून जी हे तयार झाली होती, कोंडी तयार झाली होती, त्याला कोणीच ॲड्रेस केलं नाही आणि त्यामुळे ती सेनेकडे वळत होती. अच्छा, हा असंतोष होता समाजामधला, हा मोठ्या प्रमाणावरचा असंतोष होता. ठाकरेंनी ते त्याच्यामध्ये शत्रू दाखवला, तो दाक्षिणात्य म्हणून दाखवला. तर तो दाक्षिणात्य सुद्धा कोण होता? जो रस्त्यावरती काम करणारा, म्हणजे इथे नारळ विकणारा होता. हा खरं म्हटलं तर आमच्या नोकऱ्या नव्हता घेत, नोकऱ्या घेतल्या होत्या त्या दाक्षिणात्य ब्राह्मणांनी घेतल्या. इथे रेल्वेत आणि बाकी ठिकाणी सगळीकडे, इव्हन सचिवालयामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती होतं ते दाक्षिणात्य. तर तो विषय जर का त्या पद्धतीने आपण ॲड्रेस केला असता आणि ही कोंडी फोडली असती तर ते झालं नाही त्यावेळेस. तुम्ही म्हणाला की उच्चवर्णीय नेतृत्व समाजवाद्यांमध्ये सुद्धा होतं, पण कधी असं तुम्हाला लक्षात आलं की म्हणजे तुम्ही तुमचा राजकीय प्रवास हा भारी बहुजन महासंघापासून झाला, तुमचा सगळा परिवार चळवळी या समाजवादी आहेत, समाजवादी चळवळी होते, तिथली माणसं ज्यांच्या आयुष्याचा तुमच्यावरती प्रभाव झाला, खास करून आईवडिलांचा. पण हे मुद्दामून केलं गेलं, डावललं कुठेतरी, अशी काही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली होती का की माणसं काम करतायत पण ते खालच्या स्तरावर काम करतायत, दुय्यम स्तरावर, तिय्यम स्तरावरती, पण प्रथम स्थानावर मात्र त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिलं जात नाही, असं काही तुम्हाला? हे मला याची मला क्लॅरिटी आली ती मंडल आल्यानंतरच आली. अच्छा, तोपर्यंत मी या प्रश्नाकडे या पद्धतीने अगदी युक्रांच्या काळामध्ये देखील या प्रश्नाकडे बघितलं नाही. मला खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर आम्ही आता सध्या त्याला असं म्हणते की आम्ही गच्चीवर क्रांती करत होतो, समाजात नव्हतो करत. युवक क्रांती दलाने खूप माझ्या जडणघडणीमध्ये मोठा हे केलेला आहे, रोल केलेला आहे. कारण विशेषतः जी वैचारिक जडणघडण झालेली आहे ती युक्रांच्याच गच्चीवर झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने इथले जे ओबीसी दलित यांचं जे राजकारण आहे हे राजकारण समजायला मंडल यावं लागलं. आपण युक्रांच्या संदर्भात बोलत होतो की त्यावेळेला वेगवेगळे नेते मुंबईत पण होते आणि जसे पुण्यात प्रभावी होते तसे पण कुमार सप्तर्षी यांनी आंदोलनं केल्यामुळे त्यांचं नाव, फी वाढ विरुद्ध आंदोलन जे झालं त्यांचं, आणि ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये देखील जे आंदोलन झालं त्याच्यामुळे असेल. पण मुंबईमधले आमचे ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये म्हणजे कुमारच्या आणि आमच्या ह्याच्यामधलं सूत्र एकच होतं. पण विशेषतः जातीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर मंडलच्या नंतरचं माझं जे आकलन आहे ते थोडं वेगळं आहे. पण त्यावेळेस एकूण
ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये, जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये अशा आमच्या अनेक ॲक्टिव्हिटीज असायच्या. म्हणजे त्यावेळेस तुम्ही जर का पाहिलंत 69 साली ह्यांनी लिहिलं होतं, गोळवलकरांचा एक मला वाटतं नवाकाळमध्ये मुलाखत आली होती, ती खूप गाजली होती त्यावेळेस, की चातुर्वर्ण्य हे ईश्वर निर्मित आहे, ते नैसर्गिक आहे आणि तेच योग्य आहे अशा पद्धतीचं. तर त्याच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली होती. नंतर मला वाटतं त्याच्या विरोधामध्ये एक अमर हिंद मंडळामध्ये एक मिटिंगच घेतली दादरला. त्या मीटिंगमध्ये सुधीर फडकेंच्या नेतृत्वात RSSच्या लोकांनी मीटिंग उधळून लावण्याचं देखील अशा अनेक गोष्टी व्हायच्या तेव्हा. हां, की त्यांनी ती मीटिंग उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना आम्ही हाकलूनच दिलं होतं. म्हणजे आम्ही त्यावेळेस दोन्ही पद्धतीने काम करत होतो. एका बाजूला वैचारिकही होतं आणि दुसऱ्या बाजूला आमच्याकडे मसल पॉवरही होती. आमची पोरं उचलून अक्षरशः त्यांना उचलून बाहेर